पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की बिंदू कसा काढायचा। त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की 5 बोटांच्या सहाय्याने लाईन्स कशा ओढायच्या। त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की गोपद्म कसं काढायचं आणि चौथा भाग म्हणजे केंद्रवर्धिनी कशी काढायची। गोपद्म आणि केंद्रवर्धिनी या दोन्हीचं सामायिक मिळून एक आपण फ्री हँड डिझाईन कशी काढायचे हे आज आपण बघणार आहोत। या भागामध्ये आज आहे तिसरा भाग। या भागामध्ये आपण फ्री हँड डिझाईन गोपद्म आणि केंद्रवर्धिनी मिळून फ्री हँड डिझाईन कशी तयार करायची हे आज आपण बघणार आहोत। तर पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। नमस्कार मंडळी, तुमचं अतुल क्रिएशन्स रांगोळीमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपला आहे भाग क्रमांक 3। या भागामध्ये आपण केंद्रवर्धिनी आणि गोपद्म या दोन्हीला मिळून आपण फ्री हँड डिझाईन कशी काढायची हे आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला खूप सिंपल आणि साधी सोपी डिझाईन मी सांगणार आहे। ती म्हणजे काय करायचं आहे, पहिल्यांदा तर एक छान अशी सुंदर अशी केंद्रवर्धिनी काढून घेतले मध्ये, त्याच्या साईडला आणखी एक केंद्रवर्धिनी काढतोय। त्याचा थोडासा आकार आपण लहान केलेला आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम ॲज इट इज आणखी केंद्रवर्धिनी काढले आणि या मधल्या सेंटर केंद्रवर्धिनीच्या वरच्या बाजूला एक छान असं गोपद्म काढले। सेम ॲज इट इज दुसऱ्या बाजूला सुद्धा एक छान असं गोपद्म काढले। एक लक्षात ठेवायचं की दोन्ही बाजूचे केंद्रवर्धिनी असू दे किंवा गोपद्म असू दे, दोन्ही बाजू एकसारख्या सिमिलर आल्या पाहिजे। त्याच्यानंतर एक काम काय केलंय की एक लाईन डॉट सोडून इथे आणखी एक डिझाईनचा पॅटर्न तयार केलाय, बघू शकता तुम्ही। आणि काय केलंय मी गोपद्मला असे थोडेसे स्ट्रोक्स दिलेत। बघू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर अशी डिझाईन्स तयार झाले। मी वरच्या बाजूला इथे गोपद्म आणखी एक केंद्रवर्धिनी काढतोय। तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर अशी आपली फ्री हँड डिझाईन। खूप सोपी अशी फ्री हँड डिझाईन तुम्ही नक्की आपल्या घराच्या बाहेर किंवा प्रॅक्टिससाठी तुम्ही काढू शकता। आत्ता झालेल्या डिझाईन नंतर आपण आणखी एक छान आणि सोपी डिझाईन तुम्हाला मी सांगणार आहे। ती म्हणजे तुम्ही बघू शकता मी काय करतोय। पहिल्यांदा एक छान असं गोपद्म काढून घेतलेलं आहे। हे गोपद्म आपलं तयार झालंय। त्याच्यानंतर वरच्या बाजूला आणखी थोडीशी छान अशी केंद्रवर्धिनी काढून घेतले, मध्ये सुंदर असं डॉट दिलंय। आपल्या डोक्याला जे सुचल ते आपल्या फ्री हँड डिझाईन मध्ये आपण रेखाटण्याचं काम करायचं आहे। दोन्ही बाजू डिझाईनच्या सिमिलर आल्या पाहिजेत, हे महत्त्वाचा पार्ट म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही। इथे थोडा गॅप देऊन स्ट्रोक्स ॲड करतोय। तुम्ही आमचा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुकला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आमचे रोज असे नवीन व्हिडिओज तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील। खूप छान आणि सुंदर असे आपण डिझाईन तयार केले। डिझाईन तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला खूप छान आणि सुंदर अशी डिझाईन तयार करता येईल। चला तर मग भेटूया आपल्या पुढील भागात। तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि शिकत राहा।
धन्यवाद.